मी राऊत अनिल सर, हायटेक फार्म. आता सायंकाळचे 7 वाजायला लागले. आता हे जे आम्ही दारात बसलो ते सगळे वेटिंग करतायत आतमध्ये जाण्यासाठी. कारण की हे गावरान कोंबड्या यांना काही सांगायची गरज लागत नाही, त्याच्या वरी उडून चालले. आता सायंकाळ व्हायला लागली की ऑटोमॅटिक ते बाहेर जातात, म्हणजे आतमध्ये त्यांच्या ठिकाणी. आणि सकाळी झाली की दरवाजा उघडले की बाहेर येतात. पाऊस पडला की आतमध्ये येतात आणि ऊन पडले की आतमध्ये येतात. आणि पुन्हा ऊन कमी झालं, पाऊस उघडला की पुन्हा त्या बाहेर येतात. आता जर आपण बघितलं, आता समजा मी थोडे बाजूला झालं तर तुमच्या लक्षात येईल की हा कशा लगेच आतमध्ये जात आहेत. आता आम्ही बाजूला झालो दरवाजातून. आता सगळ्या आतमध्ये जाणार, वरी जात आहेत. आपण 1 तारखेला जी ट्रेनिंग झाली होती त्या ट्रेनिंगचा अजून मंडप तसाच आहे, चिकोल होता. हे राजहंस, ही त्यांची टोळी, ते पलीकड बदकची टोळी. हे आता आतमध्ये अशा हे गेलेले आहेत. आणि जाताना बघा आता मस्त त्यांना पायऱ्या, जसं आपल्या घराला पायऱ्या असतात तसा समस्त पायऱ्या चढत त्या वरी जातात बघा. का स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आणि तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ सांगितलं होतं की सगळ्या वरी बसतात, एकही खाली बसत नाही. एक स्टेप बाय स्टेप कशा चढतात. हे आता अंधार पडायला लागलाय त्यामुळं यांची आतमध्ये येण्याची संख्या वाढायला लागली. एक एक करून सगळे आतमध्ये येतात, त्यांना हाकलायची गरज लागत नाही, काही नाही. काही कोंबड्या डायरेक्ट उडी मारतात वरी. आहे का नाही मोरासारखा तुरा आहे आता पूर्ण एकदम. याला म्हणत असतील गावरा. ही पटुडी ही भ्यायला लागली. हे त्यांची आता जसजसा अंधार पडल तसतसं त्यांची आवक वाढते आतमध्ये येण्याची. आणि सरते शेवटी एकही कोंबडी बाहेर राहत नाही अंधार पडेपर्यंत. आता यांचं खालनं झालेलं आहे, ह्या मस्त वरी आराम करणार. त्यावरी त्यांनी त्यांच्या जागा अशा मस्त पकडलेल्या आहेत. हे बघा राजहंस सुद्धा आले, चालले ते त्यांच्या जागेवर. त्यांची जागा पलीकडच्या साईडला आहे. ते मस्त मिक्स झाले, सगळे भरलेत चिखलानी. त्यांची सवारी राजहंसी डायरेक्ट पलीकडच्या त्यांच्या जागेत रिकामी, त्यांना डिस्टर्ब करत नाही. आता थोड्याच कोंबड्या बाहेर शिल्लक आहे, यायला लागल्या त्या पण.
चला मी आतमध्ये असल्यामुळं थोडं घाबरा लागलं. असं मस्त त्यांच्या पायावर आता चढत चाललं. कशा उड्या मार. असे त्यांचे 2 मजले केलेले आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मस्त. शक्यतो जसं लोकांना सगळ्यात वरचा मजला आवडतो तसं कोंबड्यांनाही सुद्धा सगळ्यात वरचा मजला आवडतो. खालच्या मजल्यावर क्वचितच बसतात त्या. हा सगळ्यात वरचा मजला आहे आणि हा सेकंड आहे. आता आतमध्ये येण्यासाठी ह्या प्रत्यक्षात थांबल्या. आता मी कधी बाहेर जाईल त्या हिशोबाने त्या लगेच आतमध्ये जाणार आहेत. ही बदकांची टोळी खतरनाक असे पळत आहेत भारी. धडा 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 धडा. चलो. हे त्यांचा थवा सोडून राहत नाहीत ना. हे त्यांचे एकत्रच राहतात. जसे राजहंस आहेत तसे ते एकत्र राहतात. चलो आतमध्ये चला. चला आतमध्ये 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 चला. आतमध्ये चला आतमध्ये आतमध्ये. गेले एक गेले. हे थवा गेले की ऑटोमॅटिक हे जाणार बघा. चलो. ए चल. काही कोंबडी त्याला हा मारला दणका. आता थोड्या राहिल्यात कोंबड्या. त्या निश्चितच जातील. अशी सायंकाळ असते कुक्कुटपालनामधली. एकदम मस्त. हे बघा कसं मस्त सगळ्यात वरी जाऊन बसले. ह्या ट्रेनिंगला आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आता हायटेक प्रॅक्टिकल ट्रेनिंगची 2री बॅचची तारीख मी जाहीर करणार आहे लवकरच. बरेच जणांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तारीख जाहीर केल्यानंतर फक्त 50 लोकांचीच बॅच असणार आहे. त्याच्यापेक्षा आपण जास्त घेणार नाही आहेत. कारण की प्रत्येकाला प्रॅक्टिकल करता येत नाही. एवढे लोक होते त्यामुळे प्रत्येकाला योग्य न्याय देता नाही आला. त्याच्यामुळे आपण फक्त 50 लोकांचीच बॅच या ठिकाणी घेणार आहेत. हे तुम्हाला सांगितलं त्या दिवशी 1 तारखेला जी झालं ते बॅनर अजून तसंच आहे. भारतामधील सर्वात अनुभवी एक चांगले ट्रेनर म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे महसूस कुरेशी सर आले होते. माई सर आले होते. यांनी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिली. कडू पाटीलसुद्धा होते आणि सर्व लोक संतुष्ट झाले. पण मला वैयक्तिक चांगलं वाटलं नाही कारण की प्रत्येकाला प्रॅक्टिकल करता नाही आलं. पाऊसही खूप होता. त्यामुळं मी ठरवलं की आता फक्त 50 लोकांचीच बॅच करायची. कारण की आलते 320 लोक आलते साधारण. 1 सप्टेंबरला आमच्या बीडमध्ये खूप पाऊस होता. एवढे लोक आलते तर योग्य न्याय देता नाही आला असं मला वैयक्तिक वाटलं. कारण की माझी इच्छा होती की प्रत्येकाला लसीकरण करता यावं, प्रॅक्टिकल करता यावं, प्रत्येकाला इंजेक्शन देता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण हे ठेवलं होतं. त्यासाठी आपण 6-7 जण बोलले होते. पण पाऊस असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे टेबल लावता नाही आले. पण आता आपण 50 जणांचीच बॅच घेणार आहोत आणि शक्यतो महिन्यातून 2 वेळेस ही ट्रेनिंग असणार आहे. आणि शक्यतो जे आपण 1000 रुपये फीस ठेवली होती त्याच्याही पेक्षा मी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की हा जो मंडप लावला होता हा वॉटरप्रूफ मंडप होता. 2 LED होत्या.
त्यामुळे थोडा जास्त खर्च आलेला होता. पण आता तसं नाही होणार. आपल्याला योग्य लोकच 50 लोकच बोलवणार आहेत आणि 50 लोकांना दिवसभर सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि ट्रेनिंग काय असते हे कारण जे दाखवणार आहेत आपण, कारण की आपल्या ट्रेनिंगमधून पैसा कमवायचाच नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून शक्यतो तारीख उद्या मी डिक्लेअर कराल, उद्या किंवा परवा. त्या दृष्टिकोनातून 50 जणांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. त्यातलं 15 ते 20 जणांचे नावं माझ्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, अजून येतील. आणि ते ट्रेनिंग आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहोत. कारण की तुम्ही बघतात अजून त्या दिवशी एवढा पाऊस होता, तर मंडप हा अजून तसाच आहे 10 दिवस झाले तरी. आणि नंतर ही जी ट्रेनिंग होणार आहे ही आपल्याला ह्या हॉलमध्ये होणार आहे. यामध्ये 55 जणांची बसण्याची व्यवस्था, एक टेबल लागणार आहे, एक LED असणार आहे मोठी LCD, आणि त्यातून ही ट्रेनिंग होणार आहे. पूर्ण प्रॅक्टिकल असणार आहे. त्यामुळे आपल्याला खर्च जास्त काय लागणार नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ट्रेनिंगचा फीस ही थोडी कमी असणार आहे आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करण्याचं विसरू नका. धन्यवाद.